नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत करतो भागवत डेअरी फार्म या युट्यूब चॅनलमध्ये. आज आपण प्रत्येक पशुपालकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माहिती घेऊन आलेलो आहे. तो विषय म्हणजे पावसाळ्यामध्ये गायींचे व्यवस्थापन कसे करावे आणि पावसाळ्यात जास्त प्रमाणात गायींना कोणकोणते आजार होतात आणि चारा व्यवस्थापन कसे करावे या विषयावर सविस्तर आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. पावसाळ्यात गोठ्याचे व्यवस्थापन कसे करावे, गायींसाठी योग्य चारा कोणता द्यावा, पिण्याचे पाण्याचे व्यवस्थापन कसे करावे, कोणत्या रोगापासून बचाव करावा, लसीकरण आणि जंतुनाशक महत्व काय आहे, दूध देणाऱ्या गायी, गाभण गायी आणि वासरांची काळजी कशी घ्यावी, तसेच पावसाळ्यात पशुपालकांकडून होणाऱ्या सामान्य चुका आणि त्यावरील उपाय याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातील प्रत्येक माहिती तुमच्या डेअरी व्यवसायासाठी उपयुक्त ठरेल. पावसाळ्यामध्ये गायींच्या आरोग्याचा पाया म्हणजे गोठ्याचे योग्य व्यवस्थापन. अनेक पशुपालक चांगल्या पद्धतीने गायींना चाराही देतात, औषधं देतात, लसीकरणही करतात, पण गोठ्याचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात. प्रत्यक्षात गायी निरोगी राहण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छ गोठा, कोरडा आणि हवेशीर गोठा. पावसाळ्यात सतत पाऊस पडत असल्यामुळे गोठ्याभोवती चिखल तयार होतो, पाणी साचते आणि वातावरणात जास्त प्रमाणात आर्द्रता वाढते. या परिस्थितीमध्ये जंतू, डास, बुरशी याची वाढ खूप वेगाने होते. यामुळे गायींना खुरांचे आजार होतात. म्हणून पावसाळा सुरू होण्यापूर्वी गोठ्याची दुरुस्ती करून घ्यावी. पावसाळ्यामध्ये गायींचे आरोग्यावर आणि दूध उत्पादनावर सर्वात जास्त परिणाम करणारी गोष्ट म्हणजे चारा व्यवस्थापन. अनेक पशुपालकांना वाटते की पावसाळ्यात भरपूर हिरवा चारा उपलब्ध असतो, त्यामुळे गायींना काही हिरवा चारा, गवत दिले तरी चालते. पण ही मोठी चूक आहे. पावसाळ्यात हिरवा चारा भरपूर असला तरी त्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे गायींना फक्त हिरवा चारा दिल्यास त्याचे पोट भरते, पण शरीराला आवश्यक असणारी ऊर्जा, खनिजे आणि इतर पोषक घटक पुरेशा प्रमाणात मिळत नाही. याचा थेट परिणाम दूध उत्पादनावर होतो. शरीराची ताकद, प्रजनन क्षमता आणि रोगप्रतिकारक शक्तीवर होतो. म्हणून पावसाळ्यात संतुलित आहार देणे अत्यंत आवश्यक आहे. गायींना फक्त हिरवा चारा देऊ नका. हिरवा चाऱ्यासोबत नेहमी सुका चारा द्या. कडबा गवत किंवा भुसा याचा समावेश करा. हिरवा चारा याने योग्य समतोल ठेवण्यास पचनक्रिया चांगली राहते, रवंत व्यवस्थित होते आणि पोटाचे विकार कमी होतात. अनेक वेळा पशुपालक ओला चारा मोठ्या प्रमाणात देतात, त्यामुळे गायींना जुलाब, पोट फुगणे किंवा अपचन होऊ शकते. त्यामुळे चारा योग्य प्रमाणात आणि नियोजन करून द्या. जर तुमच्याकडे सायलेज उपलब्ध असेल तर पावसाळ्यात तो अत्यंत चांगला पर्याय ठरतो. योग्य पद्धतीने तयार केलेले सायलेज पौष्टिक, पचायला सोपे आणि वर्षभर उपलब्ध राहते. दूध देणाऱ्या गायींना त्याचा दूध उत्पादनानुसार संतुलित पशुखाद्य द्यावे. जास्त दूध देणाऱ्या गायींना अधिक ऊर्जा आणि प्रथिनांची गरज असते, त्यामुळे डॉक्टरच्या सल्ल्याने पशुखाद्य द्यावे. योग्य प्रमाणात पशुखाद्य द्यावे. फक्त हिरवा चारा, सुका चारा दिल्याने जास्त दूध मिळत नाही. संतुलित आहारामुळे दूध उत्पादन, आरोग्य आणि प्रजनन क्षमता सुधारते. पावसाळ्यात मिनरल मिक्सचर आणि मीठ देणे विसरू नका. अनेक भागामध्ये हिरवा चाऱ्यामध्ये काही खनिजांची कमतरता असू शकते. मिनरल मिक्सचरामुळे कॅल्शियम, फॉस्फरस आणि इतर आवश्यक खनिजांची पूर्तता होते. यामुळे हाडे मजबूत राहतात, दूध उत्पादन सुधारते आणि गायींचे आरोग्य, प्रतिकारक क्षमता वाढते. चारा देताना नियमित वेळेवर द्या. अचानक वेळ बदलू नका. एकदम जास्त प्रमाणात चारा देऊ नका. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ ठराविक वेळेनुसार चारा द्या. मित्रांनो, आतापर्यंत आपण गोठ्याचे व्यवस्थापन आणि चारा व्यवस्थापन या विषयावर माहिती घेतली आहे. आता आपण पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन या विषयावर माहिती बघणार आहोत.
अनेकांना वाटते की पावसाळ्यात वातावरणात थंड असते त्यामुळे गायींना पाणी कमी पितात. पण असे नाही. गायींच्या शरीरासाठी पाणी हे सर्वात महत्वाचे पोषक घटकापैकी एक आहे. चारा, पशुखाद्य किंवा औषधापैकी स्वच्छ पाणी आवश्यक असते. दूध देणाऱ्या गायींच्या दुधामध्ये सुमारे 85 ते 87% पाणी असते. त्यामुळे जर गायींना पुरेसे आणि स्वच्छ पाणी मिळाले नाही, तर त्यांचा थेट परिणाम दूध उत्पादनावर होतो. काही वेळा गायींची भूक कमी होते. पावसाळा हा हिरवागार आणि आनंददायी ऋतू असला तरी पशुपालकांसाठी तो आजाराचा हंगाम म्हणून ओळखला जातो. या काळात वातावरणातील आर्द्रता वाढते, गोठ्याभोवती चिखल तयार होतो, पाणी साचते आणि जंतू, बुरशी, विषाणू तसेच परजीवी याची वाढ झपाट्याने होते. त्यामुळे गायींची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली किंवा व्यवस्थामध्ये चूक झाली तर जनावरे लवकर आजारी पडू शकतात. म्हणून पावसाळ्यात उपचार करण्यापेक्षा आजार होऊ नये म्हणून प्रतिबंधक उपाय करणे अति महत्वाचे आहे. सर्वात प्रथम लसीकरणाकडे विशेष लक्ष द्या. आपण आपल्या भागात डॉक्टरच्या सल्ल्यानुसार वेळेवर लसीकरण करून घ्या. लसीकरणामुळे अनेक गंभीर आजारापासून गायींची सुरक्षा होते. लस घेण्याची तारीख लिहून ठेवा आणि पुढची डोस वेळेवर घ्या. कोणत्याही लस स्वतःच्या मनाने न देता नेहमी डॉक्टरच्या मार्गदर्शनाखाली घ्यावी. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जंतनाशक औषधे. पावसाळ्यात हिरव्या चाऱ्यासोबत गायींच्या शरीरात जंत जाण्याची शक्यता असते. जंतामुळे भूक कमी लागते, वजन घटते आणि दूध उत्पादन कमी मिळते. जनावर स्वस्थ दिसू लागते. त्यामुळे डॉक्टरच्या सल्ल्यानुसार योग्य वेळे जंतनाशकांचे औषध देणे आवश्यक आहे. प्रत्येक औषधाचे प्रमाण जनावरांचे वय, वजन आणि आरोग्य यानुसार बदलते. त्यामुळे स्वतःहून औषधे देऊ नका. पावसाळ्यात खुरांचे आजार मोठ्या प्रमाणात दिसून येतात. सतत चिखल आणि ओलसर जमिनीवर उभे राहिल्यामुळे खूर मऊ होते. त्यामुळे जखमा होतात आणि दूध देणाऱ्या गायींमध्ये मस्टॅरिज हा पावसाळ्यात जास्त प्रमाणात होणारा आजार आहे. गोठा अस्वच्छ असणे, ओल्या जमिनीवर बसणे किंवा दूध काढताना स्वच्छतेची काळजी न घेणे त्याचे प्रमुख कारणे आहे. दूध काढण्यापूर्वी आणि दूध काढल्यानंतर गोठा हा स्वच्छ करून ठेवणे आजार मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतात. आजारापासून बचाव करण्यासाठी सर्वात महत्वाचे नियम म्हणजे स्वच्छ गोठा, स्वच्छ पाणी, संतुलित आहार, वेळेवर लसीकरण, नियमित जंतनाशक आणि जनावरांचे दररोज निरीक्षण करणे. दिवसातून काही मिनिटांनी प्रत्येक गायीचे वर्तन पाहणे, ती व्यवस्थित चारा खाती का, रवंथ करते का, ताप आलाय का पाहणे, कमी दूध दिल्यानंतर तिचे ताप पाहणे. अशा छोट्या गोष्टीपासून मोठे आजार टाळू शकतात. पशुपालकांमध्ये आजची वासरे म्हणजे उद्याची दूध देणारी जनावरे असतात. त्यामुळे नवजात वासरांची आणि वाढत्या कालवडींची योग्य काळजी घेणे ही महत्वाचे आहे. प्रत्येक पशुपालकांकडे महत्वाचे कर्तव्य आहे. पावसाळ्यामध्ये वासरांची रोगप्रतिकारक शक्ती पूर्णपणे विकसित झालेली नसते. त्यामुळे या काळात त्यांना अतिसार, न्यूमोनिया, ताप, जंताचा प्रादुर्भाव आणि इतर आजार होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. योग्य व्यवस्थापन केले तर वासरांची वाढ चांगली होते, मृत्यूचे प्रमाण कमी होतात. पुढे ती निरोगी व उत्पादन क्षमतेचे जनावरे बनतात. वासराचा जन्म झाल्यानंतर पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे चिकाचे दूध. जन्मल्यानंतर शक्य होईल तितक्या लवकर पहिल्या काही तासात वासराला पुरेशा प्रमाणात चिकाचे दूध पाजावे. चिकाच्या दुधामध्ये रोगप्रतिकारक घटक, प्रथिने आणि पोषक भरपूर असतात. यामुळे वासराला सुरुवातीच्या काळात अनेक रोगांपासून संरक्षण मिळतात.
त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत नवजात वासरांना टिकाचे दूध पाजले पाहिजे. पशुपालक हा फक्त व्यवसाय नाही, तर जनावरांची जबाबदारी आहे. आपण त्याची जितकी काळजी घेऊ, तितके ते आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्पादन मिळवून देतात. त्यामुळे पावसाळ्यात थोडी जास्त प्रमाणात काळजी घ्यावी लागते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.